कराड शहरात अवैध दारू विक्री, लॉजिंगमधील गैरप्रकार, ताडी व्यवसाय तसेच अंमली पदार्थांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्याकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने धडक कारवाया सुरू आहेत. या कारवायांमुळे शहरातील अवैध धंद्यांना मोठा आळा बसत असून नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. कराड शहर पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्याच्या उद्देशाने शहरातील विविध सामाजिक व महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलिसांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिसांना शाल, श्रीफळ व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कराड शहर पोलिसांनी अवैध व्यवसायाविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेचे स्वागत केले. या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, पोलीस कॉन्स्टेबल धीरज कोरडे, पोलीस हवालदार अनिल स्वामी, अमोल देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल माने, भीमा कोरेगाव समितीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा विटोळे, आशा पाटील, उज्ज्वला माळी, शहराध्यक्षा वनिता कांबळे, दीपा आयरे, लक्ष्मीताई तसेच भीमशक्ती सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ, विद्या मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी कराड शहर पोलिसांनी भविष्यातही अशाच धाडसी व प्रभावी कारवाया करून शहराला गुन्हेगारी मुक्त आणि व्यसनमुक्त बनवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. नमस्ते, मी कराड शहर भीमा कोरेगाव समिती शहर अध्यक्ष वनिता कांबळे. आज जे 2 दिवसापूर्वी कराड शहर पोलिसने जे धडाडीचं कार्य केलेलं आहे ड्रग्सच्या संदर्भात, त्याबद्दल मी महिलांच्या वतीने त्यांचे धन्यवाद करते की आज सातारा शहर SP साहेब यांच्या अंडरखाली हे पोलिसांनी जे सहकार्य केलेलं आहे, जे लोकांना पकडलेलं आहे आणि अवैध व्यवसाय बंद करण्याचं धडाडीचं कार्य केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद करते. खरं तर कराड शहरामध्ये अवैध व्यवसायावरती कराड शहर व कराड ग्रामीण हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होतं, परंतु आपल्या सातारचे नवीन डॅशिंग आणि तडफदार SP आल्यापासून अगदी ह्या कामाला अवैध व्यवसायावरती आळा बसवण्यासाठी गती मिळालेली आहे. कालच्या परवाच्या अवैध व्यवसायाचे दारूचे बॉक्स पकडले, त्याबरोबर कालची कारवाई खरोखर ही शहरासाठी एक चांगली आहे, कारण तरुण वर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त होत निघालेला आहे आणि या महिलांच्या ज्या व्यथा आहेत त्या वारंवार पोलीस प्रशासनानं सांगतात, त्या आमच्याबरोबर बोलत असतात, हितगुज करत असतात. त्या अनुषंगाने आज आमच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गराळ असतील, भीमा कोरेगाव समितीच्या आमच्या सुवर्णताई विटोळेताई असतील व भीमा कोरेगावच्या सर्व सदस्य पदाधिकारी आमच्या पत्रकार मॅडम विद्या मोरे असतील, आज आम्ही येऊन त्यांना शाबासकी देण्याचं आम्ही कारण का आहोत. कराड शहरामध्ये तरुण वर्गांची दिशाहीन कार्यक्रम पूर्णपणे सुरू आहे आणि दराडे साहेब आल्यापासून डॅशिंग आणि खरोखर माणसात मिसळून गुन्हेगारांना फास आवडण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे. तरी इथल्या DYSP मॅडम असतील, त्यांची सगळी टीम असेल, त्यांचा आम्ही सर्व कराड शहरातल्या विविध संघटनेच्या वतीने त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. कोरेगाव बचाव समितीचे अध्यक्ष सुवर्णा विटोळे बोलते. आज जे 2 आठवडे झाले आता कार्यावधी चालू आहे, सगळ्या गोष्टीवर अवैध धंदे सगळे त्याच्यावर छापे टाकून त्यांनी बरेच हे केले. तसेच SP साहेबांनी त्यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांनी खूप चांगलं काम करायला लागल्यात आता कराड शहरामध्ये. असंच हे पुढं पण चालत राहावं अशी आमची विनंती आहे महिला मंडळाकडून आमच्या. आणि सगळे म्हणजे अशी व्यसनाला जायला लागल्यात मुलं, तरुण मुलं वगैरे, तर त्यांना कुठंतरी आळ बसेल असं आम्हाला वाटायला लागले ह्या कारवाईमुळं, आणि हे व्हावं अशी विनंती आहे आमची. आमच्या कराड शहर या भागात नवीन SP साहेब आले, मला काही एवढं बोलता येत नाही, पण त्यांचं आम्ही अभिनंदनच करतोय. पण मेहरबान साहेब, तुम्ही पुढे व्हा, तुमच्या मागे आम्ही खंबीर उभे आहे. का तर कुणाचा बाप जातोय, कुणाचा वडील जातोय, कुणाचा मुलगा जातो, आमचे नवरे वाया गेले पण मुलांनी गेले पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे. दारू, गांजा, ताडी काय अजून असेल XYZ ते सगळं बंद झालं पाहिजे. कराड आपलं नशामुक्ती झालं पाहिजे, एवढी अपेक्षा आहे आमची वाटी. धन्यवाद.